नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पत्नी आपल्या बहिणीकडे राहण्यास येत नसल्याच्या रागातून पतीनं झोपेत असलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून तिचा चेहरा जाळून विद्रूप केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल तालुक्यातून उघडकीस आलाय। रमजान सिद्दीकी गाझी वय वर्ष 28 असं या विकृत पतीचं नाव असून पनवेल तालुका पोलिसांनी त्याचा शोध सुरू केलाय। यात गंभीररित्या भाजलेली विवाहिता तिच्या माहेरी पश्चिम बंगाल येथील रुग्णालयात उपचार घेत आहे। या प्रकरणातील जखमी विवाहितेचं नाव अमिना खातून उर्फ अमीन बीबी रमजान गाझी वय वर्ष 28 असं असून ती मूळची पश्चिम बंगाल राज्यातील आहे। ती पतीसह पनवेल तालुक्यातील वावंजे येथील खैरणे गावात रिजवान कंपनीजवळ राहत होती। रमजान सिद्दीकी गाझी याच्या हैदराबाद येथे राहण्यास असलेल्या बहिणीकडे जाण्यासाठी रमजाननं अमिना खातूनच्या पाठीमागे गेल्या काही दिवसांपासून तगादा लावला होता। मात्र अमिना खातूनने हैदराबाद येथे जाण्यास स्पष्ट नकार दिला होता। त्यामुळे दोघा पती पत्नींमध्ये अनेक वेळा भांडण होत होतं। याच भांडणातून रमजानने राग मनात धरून पहाटे गाढ झोपेत असलेल्या अमिना खातूनच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून पलायन केलं। यात अमिना खातूनचा चेहरा गंभीररित्या भाजल्याने तिने पनवेलमधील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन पश्चिम बंगाल येथील माहेर गाठलं। त्यानंतर अमिना खातून हिला तिच्या कुटुंबियांनी कोलकाता येथील NCMC मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले। कोलकाता येथील बनियापुकुर पोलिसांनी अमिना खातून हिचा जबाब नोंदवून 0 नंबर नुसार गुन्हा दाखल करून हा गुन्हा पनवेल तालुका पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केलाय। पनवेल तालुका पोलिसांकडे शनिवारी या प्रकरणाची कागदपत्र आल्यानंतर रमजान सिद्दीकी गाझी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केलाय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।